शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण अँजिओग्राफी बद्दल चर्चा केली। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अँजिओप्लास्टी बद्दल सविस्तर चर्चा करूया। अँजिओप्लास्टी जेव्हा डिसिजन घेतलं जातं पेशंटने, जर लगेच अँजिओग्राफी नंतर डिसिजन घेतलं तर आपण अँजिओप्लास्टी त्याच सुईमधनं किंवा शीथमधनं करता येते। परंतु जर पेशंट डिले करणार असेल आपला डिसिजन दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, तर आपल्याला फ्रेश शीथ म्हणजे नवीन शीथ नवीन रक्तवाहिनीत इन्सर्ट करावी लागते आणि ती अँजिओप्लास्टी त्या नवीन शीथमधनं करता येते। आता जसं आपण अँजिओग्राफीमध्ये कॅथेटर घेऊन डिझायर्ड रक्तवाहिनीमध्ये गेलो म्हणजे लेफ्ट करोनरी किंवा राईट करोनरीमध्ये, तसंच ह्यावेळी सुद्धा एक गायडिंग कॅथेटर घेऊन आपल्याला पूर्ण रक्तवाहिनीमध्ये जावं लागतं, डाव्या किंवा उजव्या जी पण डिझायर्ड असेल तेव्हा। एंगेज केल्यानंतर आपण वायर घेतो, वायर ते लिजन म्हणजे टाईट जिकडे ब्लॉक असतो त्याच्या अक्रॉस आपण टाकतो आणि वायरवरती मग हळूहळू सूक्ष्म फुगे घेतो म्हणजे बारीक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स असतात, हे बलून्स असतात, ते बलून्स घेऊन तो ब्लॉक फोडतो आणि त्याच्यानंतर त्याचं मोजमापन करून म्हणजे मेजरिंग घेऊन किती लेंथचा स्टेंट लागणार आहे, किती डायमीटरचा स्टेंट लागणार आहे, बलून काढून त्याच्यावर स्टेंट घेतो वायरवरती आणि स्टेंट डिप्लॉय करतो किंवा तिकडे इन्सर्ट करतो तो ब्लॉक काढण्यासाठी। आता स्टेंट म्हणजे काय असतं, काही जास्त कॉम्प्लेक्स नसतं, आपल्या पेनातली जी स्प्रिंग असते तीच म्हणजे स्टेंट। तो एक स्प्रिंगचा जो विषय आहे तो क्रम्पल करून फुग्यावरती म्हणजे बलूनवरती क्रम्पल केला जातो आणि आपण तो बलून आणि तो स्टेंट पूर्ण रक्तवाहिनीमध्ये आत जाऊन तिकडे तो इन्सर्ट करून मोठा करतो किंवा तिकडे डिप्लॉय करतो। एकदा स्टेंट डिप्लॉय झाला की त्याचं योग्य त्या तरीकेने फिटिंग करण्यासाठी छोटे एनसी बलून म्हणजे नॉन कंप्लायंट बलून घेऊन खालपासून वरपर्यंत पूर्ण तो स्टेंट डायलेट करून चांगलं फिटिंग त्याच्यात केलं जातं। आता हे सगळं तुम्हाला सांगितलं, हे एकदम सोप्या भाषेत सांगितलं, परंतु हे जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं, हे फार कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत। ह्याच्यात काही विलन्स असू शकतात, म्हणजे आमच्यासाठी ॲज अ कार्डिओलॉजिस्ट विलन्स कोण? विलन म्हणजे त्या आर्टरीमध्ये असलेलं कॅल्शियम। कॅल्शियम म्हणजे काय? एखादा जुना नळ बघितला तर त्याच्यावर कसं पांढरं पांढरं जमा झालेलं असतं, त्याला म्हणतात कॅल्शियम। हे अगदी ढोबळ भाषेत मी तुम्हाला सांगतोय। तर ते कॅल्शियम रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये पण जमा झालेलं असतं, त्यामुळे स्टेंट त्याच्यात टाकणं, वायर्स टाकणं किंवा फुगे टाकणं जरा अवघड होऊन जातं, कारण ती कडक होऊन जाते रक्तवाहिनी। तसंच कॅल्शियम बरोबर दुसऱ्या वेळी फायब्रॉटिक लिजन्स म्हणजे फायब्रॉटिक म्हणजे एकदम टाईट लिजन जे फुग्याने फुटतच नाहीये, त्यामुळे नवीन नवीन प्रकारचे इक्विपमेंट लागू शकतात, जसे फुगे आजकाल ब्लेड्स लागलेले फुगे येतात ज्याला कटिंग बलून म्हणतात, तर ते फुगे लागू शकतात। किंवा जर त्या रक्तवाहिनीमध्ये थ्रॉम्बस लोड म्हणजे काय, रक्ताच्या गुठळ्या जर जास्त असतील तरी पण ही कॉम्प्लेक्स होऊ शकते अँजिओप्लास्टी। टाकलेला स्टेंट देखील बंद पडू शकतो, कारण तो थ्रॉम्बस पूर्ण स्टेंटच्या आत येतो आणि रक्त आणि मेटल जेव्हा एकमेकांच्या सान्निध्यात येतं तेव्हा क्लॉटिंग होण्याची शक्यता भरपूर जास्त वाढते। तर तसंच कॅल्शियम, फायब्रॉटिक लिजन किंवा टॉर्च्योसिटी म्हणजे काय, जर वेड्या वाकड्या रक्तवाहिन्या असतील, गोल 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 रक्तवाहिन्या असतील, तर त्याच्यात पूर्णतः बलून टाकणं किंवा स्टेंट टाकणं जरा अवघड होऊ शकतं। तसंच बायफर्केशन लिजन म्हणजे त्याच्या ज्या ब्रांचेस असतात त्याच्या अक्रॉस जर आपल्याला लिजन असेल तर ते बायफर्केशन लिजन म्हटलं जातं आणि ती पण एक कॉम्प्लेक्सिटी असू शकते। तर हे 5-6 विलन्स आमच्यासाठी अँजिओप्लास्टीमध्ये असतात, जसं कॅल्शियम, टॉर्च्योसिटी, बायफर्केशन, थ्रॉम्बस लोड आणि फायब्रॉटिक लिजन हे असतातच। पण बाय अँड लार्ज 95 ते 97% अँजिओप्लास्टी सक्सेसफुलच असतात। 2 ते 5% ह्या कॉम्प्लेक्सिटीमुळे कॉम्प्लेक्स किंवा सक्सेस रेट कमी होऊ शकतो किंवा कॉम्प्लिकेशन रेट वाढू शकतो। अर्थात हे कॉम्प्लिकेशन डील करण्यासाठी चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेंट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार म्हणजे कटिंग बलून म्हणा, थ्रॉम्बोसक्शन कॅथेटर म्हणा, हे वेगवेगळ्या वायर्स म्हणा, कडक वायर, सॉफ्ट वायर, ह्या वेगळ्या वायर्स लागू शकतात आणि त्याच्यामुळे अँजिओप्लास्टीचं जे बजेट आहे ते अप आणि डाऊन होऊ शकतं। अर्थात ऑपरेशन करताना ह्या कॉम्प्लेक्स विषयात जेव्हा आपण डील करत असतो, आमच्या डोक्यात ॲज अ कार्डिओलॉजिस्ट एवढंच असतं, जो टेबलवरचा पेशंट आहे त्याला कसा वाचवावं, त्यामुळे त्यावेळी बजेटबद्दल विचार करण्याची जरा पण आम्हाला वेळ पण नसते आणि तो विचार डोक्यात येतही नाही, कारण की प्रत्येक वेळी आम्हाला त्या फक्त पेशंटला वाचवण्याचंच एक ध्येय मनात असतं। पण ह्या गोष्टींमुळे अल्टिमेटली बजेट वाढू शकतं किंवा अँजिओप्लास्टीची कॉस्ट वाढू शकते। तो अँजिओप्लास्टीची कॉस्ट आहे ना, ती फक्त कॉम्प्लेक्सिटी किती आहे त्या अँजिओग्राफीवरती त्याच्यावर अवलंबून असतं आणि मटेरियल किती जास्त लागणार आहे ह्याच्यावरही अवलंबून असतं। त्यामुळे प्रत्येक वेळी माणसं विचारतात की डॉक्टर ही अँजिओप्लास्टी जी आहे ती 1.5 लाखात होईल का, 2 लाखात होईल का, 1 लाखात होईल का? तर ते बजेटिंग जर बेसिक असेल तर नक्कीच बेसिक बजेटमध्ये होऊ शकतं, पण कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीसाठी
बजेटिंग वाढू शकतं, कोणती इक्विपमेंट आणि मटेरियल लागते ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्यामुळे नेहमी पॅकेजमध्ये जेव्हा अँजिओप्लास्टी करावी लागते तेव्हा ॲज अ ऑपरेटर किंवा ॲज अ कार्डिओलॉजिस्ट आम्हाला ते चॅलेंजेस असतात आणि ह्या आम्हाला कॉम्प्लेक्सिटीज म्हणजे आमच्यात ते असणारे विलन्स आम्हाला त्रास देऊ शकतात ऑपरेशन करताना. बरेच वेळा पेशंट विचारतात कोणत्या प्रकारचा स्टेंट टाकावा किंवा कोणता स्टेंट नक्की टाकावा. कसं आहे की स्टेंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बेसिक स्टेंट हा बेअर मेटल स्टेंट असतो किंवा कोबाल्ट क्रोमियम मटेरियलचा तो स्टेंट असतो आणि त्याच्यावरती आता औषधाचं लेपन लावलं जातं. ते औषध कोणतंही असू शकतो, झॅटोरिलिमस असू शकतो, सेरिलिमस असू शकतो, एव्हरल्युमस असू शकतो. त्याप्रमाणे त्याचं कॉस्टिंग बदलतं. ह्या स्टेंटमध्ये स्टँडर्डायझेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने सी मार्क हा एक अप्रुव्हल क्रायटेरिया ठेवला आहे, सी मार्क सर्टिफिकेशन. त्याचबरोबर US FDA अप्रूव्ड पण हे स्टेंट असतात. ऑफकोर्स आता सी मार्क असणं किंवा US FDA असणं हे घेण्यासाठी सर्टिफिकेशन त्या कंपनीला भरपूर R&D करावी लागते किंवा रिसर्च करावा लागतो, त्याच्यात भरपूर स्टँडर्डायझेशन करावं लागतं आणि तरच त्यांना ते सर्टिफिकेशन मिळतं. आणि हे स्टँडर्डाइज करण्यासाठी एक कॉस्ट इन्व्हॉल्व असते आणि त्यामुळेच हे सी मार्क स्टेंट किंवा US FDA स्टेंट हे कॉस्टलियर असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे स्टेंट बनवतात, ज्याच्यात स्टेंटमध्ये असणाऱ्या जे स्प्रिंग्स असतात त्याचा स्टड थिकनेस असतो, त्याचा स्टड डिझाईन असतो, ह्याच्यावरती ओपन सेल डिझाईन, क्लोज सेल डिझाईन, भरपूर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरवरती रिसर्च केला जातो आणि त्याप्रमाणे त्याची ट्रॅकेबिलिटी चांगली करण्यासाठी किंवा लॉंगिव्हिटी वाढवण्यासाठी हा स्टेंट वापरला जातो किंवा R&D केली जाते आणि ज्याची R&D जास्त त्याप्रमाणे त्याची कॉस्टिंग आणि त्याचं मार्किंग म्हणजे सी मार्किंग किंवा US FDA सर्टिफिकेशन ठरतं आणि त्याचमुळे कॉस्टमध्ये डिफरन्शिएट होते. आता जर कोणी मला विचारला की कोणता स्टेंट वापरावा तर मी नक्की त्याला सांगेन की तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर US FDA अप्रूव्ड स्टेंट वापरावा, कारण त्याचे ट्रायल्स भरपूर केलेले आहेत, ज्याच्यावर भरपूर सारा रिसर्च केलेला आहे आणि टाइम टेस्टेड आहेत. परंतु जर अफोर्डेबिलिटी नसेल तर बेसिक ड्रग कोटिंग स्टेंट पण चालतो, त्यालाही काही प्रॉब्लेम येत नाही, त्याची पण लॉन्जेव्हिटी आहे. अल्टिमेटली काय आहे की प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्याच्यावरती तो स्टेंट कसा राहणार आहे किंवा त्याच्यावरती तो स्टेंट कसा सूट करणार आहे ह्याच्यावर भरपूर काही अवलंबून असतं. काही स्टेंट आहेत ते पहिल्या 24 तासातही ब्लॉक होऊ शकतात आणि काही स्टेंट आहेत ते 10-10 वर्ष 20-20 वर्ष त्यांना काहीच होत नाही. ऑफकोर्स त्या पेशंटने त्याची कशी काळजी घेतली आहे, गोळ्या औषधं कशा खाल्ल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्याच्यावरती त्याचं कॉस्टिंग अवलंबून असतं की कोणता स्टेंट वापरला जातोय. ऑफकोर्स आपण नंबर ऑफ स्टेंट पण त्याचा फरक पडू शकतो, 2 स्टेंट लागलेत की 3 स्टेंट लागलेत त्याच्यावरतीही कॉस्टिंग फरक पडू शकतो. ह्या प्रकारे एकदा स्टेंट वापरून एंजिओप्लास्टी कंप्लीट झाली की आपण त्या पेशंटला जर रेडियल केली असेल म्हणजे हातातनं जर एंजिओप्लास्टी केली असेल तर त्याच्यातलं शीत लगेच काढून टाकतो आणि पेशंटला ICUत शिफ्ट करतो. जर पायातनं केली असेल तर त्या पेशंटची शीत साधारणतः 4 ते 5 तासानंतर काढली जाते आणि त्याच्यानंतर पाय इमोबिलाइज केला जातो 8 तासासाठी, म्हणजे हलवला जात नाही, कारण जर हलला तर तिकडे रक्ताची गाठ होऊ शकते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, जे फिमोरल हेमॅटोमा किंवा तिकडे रक्ताची गाठ होण्याची प्रक्रिया होऊ शकते. आता ही सगळी प्रोसिजर जी झालेली आहे ही हृदयावरती झालेली आहे आणि पहिल्या 24 तासात आपल्याला ऑब्झर्व करणं की पेशंट कसा बिहेव करतोय, त्याचं हार्ट कसं कार्यरत राहतंय, काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीयेत ना, म्हणून पेशंटला ICUत ठेवायला लागतं. एकदा पहिले 24 तासात काही इव्हेंट झाला नाही, पेशंटची कंडिशन स्टेबल असेल तर पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला पेशंटला आपण वॉर्डमध्ये किंवा रूममध्ये शिफ्ट करू शकतो. 24 तास ऑब्झर्व केल्यासाठी किंवा 24 ते 48 तास आपण वॉर्डमध्ये किंवा रूममध्ये ऑब्झर्व करतो, म्हणजे 2 ते 3 दिवस, आणि तिसऱ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. बरेच लोक मला विचारतात की एंजिओप्लास्टीमध्ये कोणता नक्की ब्लॉक काढावा, जर मल्टिपल ब्लॉकेज असतील तर, 2 किंवा 3 ब्लॉकेज असतील तर. हे लक्षात घ्या, ज्या रक्तवाहिनीमुळे आत्ताचा हार्ट अटॅक आलेला आहे त्या रक्तवाहिनीला म्हणतात कल्प्रेट रक्तवाहिनी, कल्प्रेट वेसल. तर कल्प्रेट वेसलला सगळ्यात पहिल्यांदा सोडवावं किंवा कल्प्रेट वेसलचा ब्लॉक सगळ्यात पहिल्यांदा मोकळा करावा किंवा ओपन करावा, हा आमच्या कार्डिओलॉजीमध्ये डिक्टेम असतो. तर जर कल्प्रेट वेसल ओपन केली आणि पेशंटची कंडिशन व्यवस्थित असेल तरच मग पुढच्या रक्तवाहिनींना पण डील केलं जातं. त्याच वेळी मल्टिपल ब्लॉक्स काढू शकतात, 2 किंवा 3 किंवा इव्हन 4 पर्यंत स्टेंट्स आपण टाकून ते सगळे ब्लॉक काढू शकतो. आता बरेच लोक प्रश्न विचारतात की नक्की किती टक्के ब्लॉक असेल तर आपण काढावा, 50%, 60%, 70% की 80%. बाय अँड लार्ज 70-75% वरचे जे ब्लॉक्स असतात ते काढले जातात आणि त्याच्या खालचे ब्लॉक जर असतील तर ते
ठेवले जातात, म्हणजे त्याला काढत नाही एन्जिओप्लास्टी करून, तो आपण औषधं देत देतो, अँटी कोलेस्ट्रॉल ड्रग्स किंवा ब्लड थिनर्स म्हणजे रक्त पातळ होणारी औषधं. त्याच्यानी त्याची प्रोग्रेस कमी होतो आणि जे आहे तिकडे स्टॅग्नेशन होतं, म्हणजे तेवढेच ते ब्लॉक राहतात. ते ब्लॉक गायब नाही होऊ शकत किंवा कमी नाही होऊ शकत, रिव्हर्सल पण होतं, पण त्याच्यासाठी फार स्ट्रिक्ट कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट आणि हेल्थ फॅट कमी करण्याची प्रक्रिया किंवा एक्सरसाइज हे केलं पाहिजे, कार्डिओ ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. काही ब्लॉक्स हे 70% पेक्षा कमी असतात, ते पण कारणीभूत ठरू शकतात पुढच्या हार्ट अटॅकसाठी. तर तेव्हा काही चाचण्या असतात, FFR फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व म्हणून एक टेस्ट असते, जी अँजिओग्राफीच्या ड्युरिंगच आपण कॅथेटर आत टाकून काढतो, की फिजिओलॉजिकली हा ब्लॉक हा कल्प्रेट होऊ शकतो का किंवा हा कारणीभूत ठरू शकतो का हार्ट अटॅक येण्यासाठी, हे त्याच्यावर कळतं. जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला स्टेंटिंग केलं पाहिजे किंवा अँजिओप्लास्टी त्याची केली पाहिजे, आणि जर निगेटिव्ह केलं तर त्याला आपण सोडून देऊ शकतो किंवा औषधां गोळ्यांवरती पण ठेवू शकतो. जसं FFR सांगितलं तसंच OCT आणि IVUS म्हणजे इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड पण आणि OCT पण नवीन मोडॅलिटीज आलेल्या आहेत, ज्याच्यात आपण इमेजिंग मार्फत त्या लिजनची क्वालिटी कशी आहे, ते अल्सरेटेड प्लाक आहे का, त्याला स्टेंटिंग केलं पाहिजे का, नको पाहिजे का, स्टेंट केल्यानंतर तो स्टेंट बरोबर फिटिंग झालाय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. आणि ह्या लेफ्ट मेन बायफर्केशन ह्या कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टीमध्ये ह्या इमेजिंगचा वापर नक्कीच करावा. अर्थात या इमेजिंगमुळे क्वालिटी एकदम सुधारते, आपल्या एन्जिओप्लास्टीचे ऑपरेटिव्ह रिझल्ट्स फार चांगले असतात, पण ॲट द सेम टाइम कॉस्टिंगही वाढतं. तर कॉस्टिंग जरी वाढलं तरी ह्याची क्वालिटी फारच चांगली असते आणि आपल्याला एक शाश्वती मिळते की आपण जी एन्जिओप्लास्टी केली आहे ती सगळी 3 डायमेन्शनल वेनी पण बाकी इमेजिंग सिस्टीमनी पण सगळ्यात चांगला रिझल्ट मिळाला हे त्याच्यावर खात्रीपूर्वक आपल्याला दर्शवतं. आता एन्जिओप्लास्टी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पेशंट डिस्चार्ज होतो, बरेच लोक विचारतात घरी गेल्यावर काय करावं, काय खावं, कसं राहावं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगण्यासाठी मी नेहमी सांगतो की प्रत्येक माणसाने कॅलरी कॉन्शियस राहावं. एकदा एन्जिओप्लास्टी झाली की कॅलरी कॉन्शियस म्हणजे काय, आपला फॅट इंटेक, तेलाचा इंटेक कमी करावा, भाज्यांचं प्रमाण वाढवावं, प्रोटीन इंटेक वाढवावं. जे लोक नॉनव्हेज खातात ते मला विचारतात की खाल्लं तर चालेल का. डेफिनेटली प्रोटीन म्हणजे चिकन किंवा फिश, मासे खाल्ले तर नक्कीच चालतील. मटण जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करावं. आणि जे पण मी सांगतोय की मटण, चिकन खा किंवा फिश खा, हे फ्राईड खाण्याला तुम्हाला परवानगी नाही. हे बेक किंवा आटवलेलं म्हणजे रस्स्यातलं जर खाल्लं तर चालेल, ते पण प्रमाणात खावं. त्यामुळे कॅलरी कॉन्शियस नक्की राहावं आणि जेवढ्या कमी कॅलरीज घेता येतील तेवढं चांगलं आहे. कारण फिटनेसवरती लक्ष द्यावं, कार्डिओ ॲक्टिव्हिटी आपली वाढवावी. एन्जिओप्लास्टी नंतर पहिल्या 5 दिवसात युजली घरात जे सगळ्यांना बनतं ते जेवण जेवावं, लेस ऑइल, स्नॅकिंग कमी करावं. स्नॅकिंग म्हणजे काय, हे फास्ट फूड आयटम असतात जसे वडापाव, समोसा, बर्गर, पिझ्झा, हे बाहेरच्या गोष्टी टोटली तुम्हाला वर्ज्य आहेत किंवा खायच्या नाही आहेत. तर घरातलंच जेवण जेवावं. घरातलं सर्व जेवण चालेल, अर्धपोट जेवावं म्हणजे कमी जेवावं. ॲक्टिव्हिटी वाईज तुम्ही घरातल्या घरात चालू फिरू शकता, आपलं रेग्युलर काम, टॉयलेट, बाथरूम किंवा आंघोळीला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. अंगणामध्ये किंवा टेरेसमध्ये किंवा हॉलमध्ये आपण राऊंड्स मारून आपली वॉकिंग कपॅसिटी हळूहळू वाढवू शकता. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येक माणसाची कपॅसिटी वेगळी असते. मी जर 1 किलोमीटर चालू शकेल तर प्रत्येक माणूस 1 किलोमीटर चालू शकेल असं मी नक्कीच सांगू शकत नाही. तर प्रत्येक माणसाने आपली कपॅसिटी जाणून घ्यावी आणि त्याच्याप्रमाणे आपली कार्डिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे फिटनेससाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी वॉकिंग कपॅसिटी वाढावी. वॉकिंग हा फार एक चांगला एक्सरसाइज आहे पोस्ट ऑपरेटिव्हली करण्यासाठी, जेणेकरून तुमचा फिटनेस वाढू शकतो. रनिंग किंवा जिमिंग ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. पहिला 1 महिना तरी हळूहळू आपली कपॅसिटी वाढून मग आपण ती सायकलिंग किंवा जिमिंगच्या पर्यंत पण पोहोचू शकतो. पण स्वतःला थोडा वेळ द्या, रिकवर होण्यासाठी थोडा वेळ द्या. 1 आठवड्यानंतर युजली आपण सगळे चेकअप परत करतो. ह्या आठवड्यामध्ये दिलेल्या गोळ्या कोणत्याही चुकवू नयेत. रक्त पातळ करण्याच्या ज्या स्पेशली गोळ्या असतात, ती 1 गोळी जरी मिस झाली तरी स्टेंट बंद पडू शकतो, स्टेंट थ्रॉम्बोस होऊ शकतो, म्हणजे त्याच्यात रक्ताच्या गाठी होऊ शकतात. जसं मी पहिल्यांदा पण बोललोय की मेटल आणि रक्त जेव्हा एकमेकांच्या सान्निध्यात येतं तेव्हा रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. ते अवॉइड करण्यासाठी आपण रक्त पातळ करण्याची औषधं देतो. ती औषधं चुकवायची नाही आहेत. आठवड्याभरानंतर युजली जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे, तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे किंवा माझ्याकडे तुम्ही जेव्हा चेकिंग करता, तेव्हा पूर्ण चेकिंग केल्यानंतर जर सगळं सुरळीत असेल तर महिन्याभरासाठी किंवा युजली 3 महिन्यासाठी आपण औषधं दिली जातात. बाय अँड लार्ज ही औषधं वर्षभरासाठी सेम राहतात. रक्त पातळ करण्याची गोळ्या बदलत नाहीत किंवा
कमी होत नाहीत अनलेस अंटिल कोणतं ऑपरेशन करायचं आहे ज्याच्यासाठी आपल्याला रक्त पातळ करण्याच्या काही दिवसासाठी गोळ्या बंद करायच्या तरच त्या बंद करण्याची प्रोव्हिजन केली जाते. पण तुमच्या कार्डिओलॉजिस्टला विचारल्याशिवाय तुम्ही काहीही गोळ्या बंद करू नयेत, ही तुम्हाला सूचना. ही होती माहिती तुम्हाला पूर्ण एन्जिओप्लास्टी बद्दल. जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की मला विचारा, कारण मी डॉक्टर मतीन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहीन माझ्या चॅनलच्या थ्रू, ज्याचं नाव आहे पल्स चेक विथ डॉक्टर मतीन.